नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए टू झेड पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण जो काही पोलीस भरतीचा तुमचा सिलेबस आहे, जे काही 4 विषय मी सांगितले होते तुम्हाला, गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि जीके जीएस करंट अफेअर्स, त्याच्यामध्ये यांचा सिलेबसला आपण सुरुवात करू. सर्व काही व्हिडिओ तुम्हाला मोफत राहणार आहे. जे काही नवीन विद्यार्थी याच्यावर चॅनलवर आले असतील किंवा जे काही व्हिडिओ पाहत असतील, जे काही मी व्हिडिओ रेकॉर्डेड करत आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जास्त वेळ न घेता आपण जो काही तुमचा गणिताचा पहिला चॅप्टर राहणार आहे, जो तुमचा संख्या व संख्याचे प्रकार राहणार आहे, तो चॅप्टर चालू करू. आता ज्या काही विद्यार्थ्यांचं याच्या अगोदर समजून घ्या एखादी भरती झाली असेल किंवा 1 किंवा 2 भरती त्यांनी दिली असेल, हा चॅप्टर त्यांनी शिकलेला आहे. आणि मी जर त्यांना जर विचारलं की समजून घ्या संख्यांचे प्रकार सांगा म्हटलं, तर ते समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या हे सांगतील. जे काही त्यांचं उत्तर काय राहणार आहे, चुकीचं राहणार आहे. कारण की त्यांनी माहिती आहे का एकदम बेसिक गोष्टी किंवा संख्या कशा तयार झाल्या या गोष्टी कधीच अभ्यास केला नाही. जे काही त्यांना पुस्तकामध्ये दिलंय, संख्या व त्यांचे प्रकार विचारलं तर ते सगळ्यात अगोदर समसंख्या किंवा नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, विषम संख्या ह्याच गोष्टी सांगणार आहे. तर एकदम बेसिक पासून आपण संख्या कशा तयार झाल्या किंवा अंक वगैरे कसे तयार झाले या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या व संख्येचे प्रकार विचारले, संख्या व त्यांचे गट जर विचारले, तर तुम्ही जे काही उत्तर सांगता ना, म्हणजे तुम्ही जर उत्तर सांगत असेल की समसंख्या हा संख्यांचा प्रकार आहे, म्हणून तो संख्यांचा प्रकार नाही, तो काय राहणार, तुमचा गट राहणार आहे. तुम्ही म्हणत असेल की विषम हा संख्यांचा प्रकार आहे, विषम संख्यांचा प्रकार नाही, तो विषम गट, मूळ म्हणा ते काय राहणार आहे, गट राहणार आहे. आता गणिताचा जो काही तुमचा पहिला प्रकरण राहील किंवा बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात करू, म्हणजे संख्या, त्याच्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन वगैरे कसं राहते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सगळ्या बेसिक, एक्सच्या किमती काढा, त्याच्यानंतर बॉडमास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक होईल. तेव्हाच तुमचं चॅप्टर वाईज काय राहणार आहे, तुमचं गणित होत राहणार आहे. आता तुम्हाला जर विचारलं संख्या व त्यांचे प्रकार जर म्हटलं, तर प्रकारमध्ये तुमच्या सम, विषम ह्या संख्या येत नाही. संख्या व त्यांचे प्रकार जर विचारले तर प्रकार संख्यांचे आहे 6. संख्यांचे जर तुम्हाला प्रकार जर विचारले तर प्रकार किती राहणार आहे, तुमचे 6 प्रकार राहणार आहे. आणि तुम्हाला गट वगैरे जर विचारले तर मग ते समसंख्या, विषम संख्या हे ते गटमध्ये राहणार आहे. फक्त प्रकार विचारले तर त्याचं उत्तर तुम्हाला 6 सांगायचं आहे. ते 6 संख्यांचे प्रकार जर विचारले तर पहिली संख्यांचे प्रकार राहणार आहे नैसर्गिक संख्या. पहिलं प्रकार जर विचारलं तर कोणता राहणार आहे, नैसर्गिक संख्या. यालाच तुम्ही मोज संख्या असं म्हणता. नैसर्गिक संख्यालाच काय म्हणता तुम्ही, मोज संख्या असं म्हणता. मग याला दुसरं नाव दिलंय मोज संख्या. दुसरा जर तुम्हाला प्रकार जर विचारला संख्याचा, तर तो राहणार आहे तुमचा पूर्ण संख्या. त्याच्यानंतर तिसरा संख्यांचा प्रकार दिलाय तुम्हाला पूर्णांक संख्या. चौथा प्रकार राहील परिमेय आणि 5वा प्रकार अपरिमेय. आणि शेवटचा जर विचारला तुम्हाला 6वा प्रकार जर विचारला संख्यांचा, तो कोणता म्हटलं तर कोणता राहणार आहे, तुमचा वास्तव संख्या. तुम्हाला जर विचारलं गणितामध्ये संख्यांचे एकूण प्रकार किती, किंवा कोणी जर विचारलं की संख्यांचे कोणकोणते प्रकार पडतात म्हटलं, तर तुम्हाला उत्तर सांगायचं आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि काय राहणार तुमचं वास्तव संख्या. सम, मूळ, विषम वगैरे म्हटलं तर ते कशाने राहणार आहे, तुमच्या गटमध्ये राहणार आहे. आता ह्या नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या जर विचारल्या, तर ज्या काही वस्तू म्हणा किंवा अंतर वगैरे मोजण्यासाठी ज्या काही अंकांचा आपण वापर करतो ते तुमच्या मोज संख्यामध्ये जाते. आता तुम्हाला जर समजून घ्या अंतर वगैरे जर मोजायचं असेल तर तुम्ही 0 हा आकडा मोजत नाही, किंवा एखादी वस्तू जर मोजायची असेल तर वस्तू मोजण्यासाठी तुम्ही 1 पासूनच सुरुवात करणार आहे. 0 पासून वस्तू मोजणार आहे का, नाही. मग तुम्हाला जर विचारलं नैसर्गिक संख्येमध्ये कोणकोणत्या संख्या येते म्हटलं, तर ते राहणार आहे तुमच्या किती, 1 पासून त्याची सुरुवात राहील. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे जाणार आहे तुमचं अनंतपर्यंत. हे कुठपर्यंत जाणार आहे तुमचं, अनंतपर्यंत. किंवा तुम्हाला सुरुवातीला जर विचारला की सुरुवातीला किती अंकांचा शोध लागला म्हटलं, तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे 1 ते 9 अंकांचा शोध लागलाय. किती अंकांचा शोध लागलाय, 1 ते 9. म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला घेऊन घेतो नैसर्गिक संख्या, तुम्ही जे काही म्हणत आहे त्याच्यामध्ये तुमचे सुरुवातीचे अंक होते 1 ते किती 9. आता 1 पासून तर 9 पर्यंत हे अंक होते, त्याच्यापासूनच तुमची मोजणी वगैरे तयार होत होती. पण त्याच्यानंतर जर विचारलं तर नंतर तुमचा 0चा शोध लागला. म्हणजे एखाद्याने समजून घ्या, एखाद्याला 4 वस्तू दिल्या होत्या,
किंवा 4 रुपये वगैरे दिले होते, अगोदरची जुन्या काळातली गोष्ट. आणि त्याने समजून घ्या काही दिवसानंतर 4ही वस्तू जर परत केल्या असेल तर 4 वस्तू दिल्या आणि 4 वस्तू त्याने परत दिल्या, म्हणजे 4 मधून जर 4 काढत असेल तर उत्तर किती राहणार आहे तुमचं 0. म्हणजे अगोदर जे काही तुमचे अंक होते ते अंक राहणार आहे तुमचे 1 ते किती 9 पर्यंत. आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा अंकांचा शोध लावला किंवा संख्येचा शोध लागला म्हटलं तर ती संख्या राहणार आहे तुमची 0. ती संख्या कोणती राहणार आहे तुमची 0. 1 पासून 9 पर्यंत इकडे पुढे जर जातो म्हटलं तर तुमच्या संख्या अनंतपर्यंत जाणार आहे. 1 ते 9 अंकानंतर जर विचारलं तर सर्वात महत्वाचा जो काही तुमचा शोध लागला होता तो शोध राहणार आहे तुमचा 0चा शोध लागणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही डाव्या साईडनं लिहित आहे ना, म्हणजे 1 ते 9च्या डाव्या साईडनं तुम्ही 0 लिहिलाय, म्हणजे हा लहान अंक आहे. जे काही तुमची लहान संख्या म्हणा किंवा जे काही तुमचे लहान अंक म्हणा हे तुम्ही डाव्या साईडने लिहिता. म्हणजे आता मला जर लिहायचं असेल तर समजून घ्या, तुम्हाला मी जर म्हटलं 0चा शोध लागला, त्याच्यानंतर एखाद्याने समजून घ्या एखाद्याला 5 वस्तू दिली आहे, किंवा तुम्हाला जर म्हटलं एखाद्या लहान संख्येतून मोठी संख्या जर वजा करा म्हटलं, म्हणजे तुम्हाला जर म्हटलं मी इकडे 5 वजा 8 करायचं आहे तर याचं उत्तर तुम्ही म्हणणार आहे -3. 5 वजा जर 8 जर करत असेल तर उत्तर किती राहणार आहे तुमचं -3. मग त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या मायनस वाल्या संख्या राहणार आहे त्यांचा शोध लागलाय. म्हणजे सुरुवातीला 1 ते 9 या संख्यांचा शोध लागला, त्याच्यानंतर 0चा शोध लागला. 0चा शोध लागल्यानंतर 9च्या पुढे तुमच्या संख्या वाढत गेल्या आहे. म्हणजे 0 आला त्याच्यानंतर तुमची संख्या राहणार आहे 10, नंतर राहील 11, नंतर 12, नंतर काय राहणार आहे तुमचं 13. पण ह्या सगळ्या संख्या तुमच्या कशातनी राहणार आहे, प्लस मध्ये राहणार आहे. पण तुम्हाला लहान संख्येतून जर तुमची मोठी संख्या जर वजा करतो म्हटलं तर तुमचं उत्तर मायनस मध्ये येत आहे, म्हणजे -3 येत आहे. म्हणजे त्याच्यानंतर 0 नंतर जर विचारलं तर तुम्हाला शोध कशाचा लागलाय तुमचा -1, -2, -3 आणि वजा किती 4 असं म्हणता येईल तुम्हाला. म्हणजे ज्या काही संख्या राहणार आहे हे तुमच्या डाव्या साईडच्या तुमच्या लहान राहणार आहे, आणि इकडे उजवीकडे जर जातो म्हटलं तर ह्या सर्व संख्या काय राहणार आहे तुमच्या मोठ्या राहणार आहे. इथे एक गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवून घ्या, 1 ते 9 जर म्हटलं तर उजवीकडे जी काही संख्या देऊन राहील ती त्याच्यापेक्षा मोठी राहणार आहे. म्हणजे 10 पेक्षा 11 ही मोठी राहणार आहे, कारण की ती उजव्या साईडला राहणार आहे. 11 पेक्षा 12 तुम्हाला माहित आहे मोठी आहे म्हणून, 12 पेक्षा 13 ही मोठी आहे म्हणून माहित आहे, कारण की ती कोणत्या साईडला आहे, उजव्या साईडला. तसंच जर विचारलं तुम्हाला -1 पेक्षा 0 ही मोठी आहे म्हटलं किंवा लहान आहे असं जर विचारलं तर ही मोठी राहणार आहे, कारण की -1च्या उजव्या साईडला 0 आहे, म्हणजे उजवीकडे आहे म्हणून ही मोठी राहणार आहे. -2 आणि -1 या दोघांमध्ये जर विचारलं मोठी संख्या कोणती म्हटलं की ही मोठी संख्या राहणार आहे, कारण की उजवीकडे आहे ही, म्हणजे ही मोठी असायला पाहिजे तुमची. -3, -2 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती म्हटलं तर -2. हे तुमचं उलट होते बरं. पूर्णांक मध्ये 2 दिलं आणि पूर्णांक मध्ये 3 जर दिलं असेल तर 3 वाली तुमची मोठी राहणार आहे, पण मायनस मध्ये त्याचं उलट चालते. कारण की इथे पहा हे 1, 2, 3, 4 हे जे काही तुम्ही उजवीकडे जाता ह्या मोठ्या संख्या राहणार आहे. इकडे मायनस मध्ये काय -1, -2, -3 तुम्ही इकडे डावीकडे जात जा, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, लहान संख्या मिळणार आहे. म्हणजे त्याच्या अपोजिट तुम्ही उजवीकडे जर जात असेल तर ते काय राहणार आहे, तुमच्या मोठ्या संख्या राहणार आहे. म्हणजे लक्षात राहण्यासाठी कन्सेप्टसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की या संख्येच्या उजवीकडल्या सर्व संख्या मोठ्या राहणार आहे त्यांच्यापेक्षा, आणि ही संख्या जर घेत असेल तुम्ही कोणतीही संख्या घेऊन घ्या, त्याच्या डावीकडली जर तुम्हाला संख्या जर विचारली असेल तर ती काय राहणार आहे, तुमची मोठी राहणार आहे. म्हणजे समजण्यासाठी तुम्ही आणखी असं म्हणू शकता की तुम्हाला जर -1 आणि -40 जर दिलं असेल आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलं की दोन्ही संख्यांपैकी मोठी संख्या कोणती, मग मोठी कोणती असायला पाहिजे, -1 असायला पाहिजे, कारण की ही -40 जर लिहितो म्हटलं तर ही इकडे येईल डावीकडे, म्हणजे ही काय राहणार आहे, तुमची मोठी राहणार आहे. हे जर विचारलं मी तुम्हाला -7 आणि इकडे जर विचारलं -5 यांच्यापैकी मोठी संख्या कोणती म्हटलं तर उत्तर असायला पाहिजे तुमचं -5, कारण की -5 ही -7च्या अगोदर येते, म्हणजे उजवीकडे येते, म्हणजे ही मोठी असायला पाहिजे. इकडे जर तुम्हाला दिलं 0 आणि इकडे दिलं -3 यांच्यापैकी मोठी संख्या कोणती म्हटलं तर उत्तर असायला पाहिजे तुमचं 0, कारण की 0 काय येते, या मायनसवाल्या संख्यांच्या उजवीकडे येत आहे. म्हणजे उजव्या साईडला जे काही तुमच्या संख्या येत असेल ते सगळ्या काय करायच्या तुम्हाला मोठ्या आहे समजून घ्यायचे आहे, आणि जे तुमच्या डाव्या साईडला येत असेल ते सगळ्या त्यांच्यापेक्षा किमतीने काय राहणार, तुमच्या लहान राहणार आहे. ही एक गोष्ट समजून घ्या. आता इथे 1 ते 9 अंकानंतर तुमचा शोध कशाचा लागला म्हटलं तर 0चा शोध लागला, म्हणजे तुमचे जे काही संख्या होत्या ते तुमच्या पूर्ण झाल्या.
म्हणजे 0 लागला तर तुम्ही त्याच्यानंतर दशक स्थान वाढवलाय, म्हणजे 10 तयार केली, 11 तयार केली, 12 ह्या संख्या तयार केलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं पूर्ण संख्यांमध्ये कोणकोणत्या संख्या आहे ते म्हटलं तर त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला 0, कारण की ही नवीन संख्या तुम्ही ऍड केलेली आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 हे चालणार आहे तुमचं अनंतपर्यंत. हे काय राहणार आहे तुमचं अनंतपर्यंत. म्हणजे तुम्हाला जर विचारलं नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांमध्ये फरक काय म्हटलं तर नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरुवात होते, कुठपर्यंत जाते तुमची अनंतपर्यंत. आणि पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते म्हटलं तर 0 पासून होणार आहे आणि शेवट कुठे होणार आहे तुमची अनंतपर्यंत. म्हणजे पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यामध्ये फक्त इकडे तुमचा 0 हा ऍड झालेला आहे, म्हणजे त्याला काय म्हणणार आहे तुम्ही पूर्ण संख्या म्हणणार आहे. 0 नंतर तुमचा कोणत्या संख्यांचा शोध लागला म्हटलं तर तुम्ही मायनस संख्यांचा शोध म्हणणार आहे. म्हणजे मायनस संख्या जर घेतो म्हटलं तर तुमच्या पूर्णांक संख्या तयार होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येते म्हटलं तर ते उत्तर राहणार आहे तुमचं इकडे मध्ये तुमचा 0, 1, 2, 3, 4 हे राहील तुमचं अनंत. आणि इकडे राहणार आहे तुमचं -1, -2 आणि इकडे -3 हे राहील तुमचं अनंतपर्यंत. कारण की इकडे मायनस मध्ये संख्या पुन्हा वाढत वाढत जाईल आणि तिकडे प्लस मध्ये सर्व संख्या काय राहणार तुमच्या वाढणारच आहे. मग पूर्णांक संख्यामध्ये तुम्ही मायनस ऍड केले सर्व संख्या, पूर्ण संख्यामध्ये फक्त तुम्ही 0 ऍड केलेला आहे आणि नैसर्गिक संख्यामध्ये 1 पासून तर अनंतपर्यंत म्हणणार आहे. ह्या 3 तुमच्या बेसिक गोष्टी राहणार आहे की जे काही तुमच्या संख्या वगैरे तयार केल्या असेल किंवा त्यांची निर्मिती केली असेल किंवा तुम्ही म्हणणार आहे त्याचा काय म्हणणार आहे हे होणार आहे काय म्हणतात त्याला विस्तार म्हणणार आहे. विस्तारानुसार यांचे 3 प्रकार, एक नैसर्गिक संख्या 1 ते अनंतपर्यंत. नैसर्गिक संख्यामध्ये जर तुम्ही 0 ऍड करत असेल तर ते तुमचं पूर्ण संख्या राहणार आहे, फक्त 0 ऍड करायचा आहे. 0 पासून इकडे मायनस वाल्या संख्या जर त्याच्यामध्ये जर ऍड करतो म्हटलं तर ते तुमच्या पूर्णांक संख्या राहणार आहे. डावीकडे सर्वात लहान संख्या आणि उजवीकडे काय राहणार आहे तुमच्या मोठ्या संख्या राहणार आहे. आता याच्यामध्ये जो काही तुमचा चौथा प्रकार दिलाय हे 3 गोष्टी तर एकदम सोप्या आहे तुमच्या. 0 ऍड करा पूर्ण संख्या, मायनस वाला संख्या ऍड करा पूर्णांक संख्या. परिमेय संख्या काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपरिमेय संख्या काय आहे हे बरेच विद्यार्थ्यांचे याच्यातनी काय होते प्रश्न चुकतात. बेसिक गोष्टी आहे, खूप दिवसांपासून अभ्यास सुद्धा करत आहे पण प्रश्न ते काय करतात चुकवतात. कारण की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही किंवा त्यांची कन्सेप्ट सुद्धा माहित नाही त्यांना. मग ते परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या समजण्याच्या अगोदर याच्यावर जे काही तुम्हाला बेसिक क्वेश्चन विचारतात ना त्या बेसिक क्वेश्चनवर 4-5 क्वेश्चन सांगतो मी फक्त तुम्हाला. आता हे जे काही तुमचं पहिल्या संख्या नैसर्गिक संख्या दिलाय, नैसर्गिक संख्यावर जर तुम्हाला जर प्रश्न विचारला की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर सर्वात लहान संख्या सर्वात डावीकडे कोणती आहे म्हटलं तर 1 म्हणणार आहे. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती राहणार आहे तुमची 1 राहील. सर्वात लहान म्हटलं तर कोणती राहणार आहे तुमची 1 राहणार आहे. सर्वात मोठी जर म्हटलं तर इकडे अनंतपर्यंत म्हणणार आहे तुम्ही की संख्या तिकडे कॅल्क्युलेशन तुमचं वाढतच जाणार आहे. म्हणजे सर्वात मोठी जर तुम्हाला नैसर्गिक संख्या जर विचारली तर ती तुम्ही सांगता येणार नाही, त्याचं उत्तर काय येणार आहे सांगता येणार नाही. पण सर्वात लहान जर विचारलं तर सर्वात लहान का राहणार आहे तुमचं तुम्ही म्हणणार आहे 1 आहे म्हणून. आता जेव्हा केव्हाही माझे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळत असेल एक नोटबुक घेत जा सोबत आणि एक पेन घेत जा, म्हणजे ज्या ज्या बेसिक गोष्टी मी सांगत राहील ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. म्हणजे ही 1 का राहणार आहे तुमची सर्वात लहान राहील आणि सर्वात मोठी जर विचारली तर मोठी तुम्ही सांगू शकत नाही असं उत्तर असायला पाहिजे त्याचं. आता 2 अंकी जर विचारलं तर 2 अंकी सर्वात लहान कोणती राहील तुमची इकडे 1 अंकी जर विचारलं सर्वात लहान राहील तुमचं 1 अंकी सर्वात लहान जर विचारलं तर तो काय राहणार आहे तुमचा 1 राहणार आहे. तुम्हाला जर विचारलं 2 अंकी इकडे 2 अंकी जर विचारलं सर्वात लहान जर विचारलं तर ते राहणार आहे 10. 3 अंकी जर विचारलं 3 अंकी सर्वात लहान जर विचारलं तर ते राहणार आहे 100. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे 1 1 1 1 0 वाढवत न्यायचं आहे म्हणजे ते सर्वात लहान राहणार आहे. पण तेच जर विचारलं तुम्हाला सर्वात मोठी नैसर्गिक संख्यामध्ये, मग नैसर्गिक संख्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठी काय म्हणायचं आहे इथे 1 अंकी हे तुमचं लहानसाठी राहील.
आणि हे राहणार आहे तुमचं मोठी. एक अंकी सर्वात मोठी विचारली तर तुमचं 9 राहणार आहे. म्हणजे 1 पासून तर 9 पर्यंत हे जे काही तुमच्या 9 संख्या राहणार आहे त्याच्यात 9 हा सर्वात मोठा अंक राहणार आहे. तुम्हाला जर विचारलं 2 अंकी सर्वात मोठी जर विचारलं, 2 अंकीसाठी तुम्हाला 99 राहील. म्हणजे 1 1 9 तुम्हाला वाढवत न्यायचा आहे, जसं तिकडे तुम्ही 0 वाढवलं. इकडे 3 अंकीसाठी जर विचारलं, 3 अंकीसाठी राहील तुमचं 999. पण हे उत्तर कोणासाठी राहणार आहे तुमचं? नैसर्गिक संख्यासाठी. म्हणजे क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं 1 अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, बरोबर आहे, 0 त्याच्यामध्ये येत नाही, 0 पूर्ण मध्ये येईल. 2 अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या 10, 3 अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या 100, हे राहील लहानाबद्दल. पण मोठी जर विचारलं, 1 अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या 9, 2 अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या काय राहणार आहे? 999. 4 अंकी सर्वात मोठी 9999. 1 1 9 वाढवत जा. सर्वात लहान विचारली तर 1 1 0 काय करायचं आहे तुम्हाला? वाढवत न्यायचं आहे. इथे पूर्ण संख्यामध्ये फक्त तुमचा 0 ने फरक पडेल. तुम्हाला जर विचारलं सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या 0, बरोबर आहे, कारण की इथे 0 ऍड झालाय. सर्वात लहान पूर्ण संख्या 0. सर्वात लहान 1 अंकी पूर्ण संख्या ती सुद्धा काय राहणार आहे? 0च राहणार आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण की ती अनंतपर्यंत चालणार आहे ह्या गोष्टी. आता पूर्णांक संख्यामध्ये जर तुम्हाला जर विचारलं, सर्वात लहान जर विचारलं तर सर्वात लहान कोणती असायला पाहिजे? -1, 0 या दोघांनी जर विचारलं तर मोठी 0 राहणार आहे, कारण की त्याच्या उजव्या साईडला. लहान म्हणण्यापेक्षा या पूर्णांक संख्यावर हे मोठी जर म्हटलं तिकडे मायनस मध्ये तुमचं फक्त मायनस मध्ये येणार आहे. पण पूर्णांक संख्यामध्ये हा 0 जर म्हटलं तर 0ला चिन्ह नाही, 0ला चिन्ह नाही असं लक्षात ठेवा. याला चिन्ह नाही म्हणजे मायनस सुद्धा नाही किंवा प्लस सुद्धा नाही. म्हणजे चिन्ह नसणारा जर विचारलं संख्या कोणता म्हटलं तर तो कोणता राहणार आहे? तुमचा 0 राहणार आहे, जो तुमचा पूर्णांकावर राहणार आहे. या 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला, नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, त्याच्यानंतर राहणार तुमचं पूर्णांक संख्या. आता तुम्हाला दिलाय परिमेय संख्या. आता काय दिलाय तुम्हाला? परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय म्हटलं तर परिमेय संख्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? इथे मी परिमेय संख्या सांगतो तुम्हाला आता काय होती तर. नंतरचा जो काही तुम्हाला चौथा प्रकार दिलाय हा राहील परिमेय संख्या. परिमेय संख्या. आता परिमेय संख्या कशाला म्हणायचं म्हटलं तर ज्या संख्या तुम्ही अंश आणि छेद स्वरूपात लिहू शकता. ज्या संख्या तुम्ही कशा स्वरूपात लिहू शकता? अंश आणि छेद स्वरूपात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की अंशामध्ये एखादी संख्या असली तरी चालते आणि छेदामध्ये दुसरी संख्या घ्या. म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात जर लिहित असेल तर त्या काय म्हणणार आहे तुम्ही? परिमेय संख्या. फक्त याच्यासाठी अट अशी एक राहणार आहे की छेदामध्ये तुमचा 0 नसला पाहिजे. म्हणजे छेद जर आपण बी जर घेतलं असेल तर तुम्ही म्हणणार आहे की बी बरोबर 0 नसायला पाहिजे. म्हणजे बी काय नसायला पाहिजे? तुमचं 0 नसायला पाहिजे. म्हणजे 0 पेक्षा जर वेगळी कोणतीही संख्या जर येत असेल तर ती संख्या कोणती राहणार आहे? तुमची परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणायचं म्हटलं तर ती संख्या अंश आणि छेद स्वरूपात असायला पाहिजे. याला काय म्हणणार आहे तुम्ही? परिमेय संख्या. फक्त अट एवढी राहणार आहे की तुमची जे काही तुमचं छेद राहणार आहे, म्हणजे इथे म्हणू शकता छेद 0 नसावे, छेद 0 नसावे, ही फक्त एक का राहणार आहे? अट राहणार आहे. छेद काय पाहिजे तुमचा? 0 नसायला पाहिजे, ही एक अट राहणार आहे. कशासाठी राहणार आहे? तुमची परिमेय संख्यासाठी. मग आता जसं तुमचं नैसर्गिक संख्यासाठी उदाहरण दिले, त्याच्यानंतर तुमचं नैसर्गिक नंतर पूर्ण संख्यासाठी उदाहरण दिले, पूर्णांक संख्यासाठी उदाहरण दिले, तसे परिमेय संख्या कोणकोणत्या म्हटलं तर अंश आणि छेद स्वरूपात असायला पाहिजे म्हटलं तर इकडे म्हणणार आहे तुम्ही अंश आणि छेद स्वरूपात. 2/3 ही तुमची परिमेय संख्या राहणार आहे, कारण की तो काय म्हणणार आहे? अंश आणि छेद, फक्त तुमचा 0 नाही. इकडे -3/7
मी फक्त तुम्हाला सांगितलंय की अंश असायला पाहिजे आणि काय असायला पाहिजे, तुमचा छेद असायला पाहिजे. की मायनस असो किंवा प्लस असो काही फरक पडत नाही, फक्त छेद काय नसायला पाहिजे, तुमचा 0 नसायला पाहिजे. -3/7 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर इकडे 8/-3 ही सुद्धा परिमेय संख्या राहील, कारण की छेदमध्ये तुमचा 0 नाही, छेदमध्ये काय आहे -3. इकडे नंतर -11/-5 ही सुद्धा तुमची परिमेय संख्या राहील, कारण की अंश आणि छेद स्वरूपात दिला आहे तुम्हाला. इकडे जर मी तुम्हाला 8 जर दिलं असेल तर 8 सुद्धा तुमची परिमेय संख्या राहील, कारण की अंश आणि छेद स्वरूपात कोणत्याही संख्येच्या छेदमध्ये काही नसते, म्हणजे किती राहणार आहे तुमचं 1 राहणार आहे, म्हणजे 8 सुद्धा काय राहणार तुमची परिमेय संख्या. -12 जर म्हटलं तर ही सुद्धा काय राहणार तुमची परिमेय संख्या, कारण की -12च्या छेदमध्ये काय घेऊ शकता तुम्ही 1 घेऊ शकता, म्हणजे हे काय राहणार तुमचं परिमेय संख्या. एक तर ते संख्या काय तुमची पूर्णांकामध्ये असली तरी चालते, मायनस मध्ये असली तरी चालते, दोन्ही अंश आणि छेद मायनस मध्ये चालेल, छेद मायनस मध्ये असला तरी चालेल, अंश मायनस मध्ये असला तरी चालेल, अंश आणि छेद स्वरूपात असला तरी चालणार आहे. म्हणजे या सगळ्या संख्या काय राहणार आहे तुमच्या परिमेय संख्या राहणार आहे. सोबतच अशा काही परिमेय संख्या दिलेल्या आहे तुम्हाला की जे कशात येते तुमच्या पॉइंट मध्ये येत राहते. पॉइंट मध्ये कसं मी तुम्हाला समजून घ्या, असं दिला इकडे की 0.2357 आणि इकडे 0 दिलाय, नंतर दिलाय 0.123123, पुन्हा वाटल्यास आणखी वाढवायला 1 2 3 ... हे चालत जात आहे. पुन्हा इकडे तुम्हाला दिलाय 0.12401240124123 वेळा 0 आणि 0.12731249 ह्या अशा 4 संख्या दिल्या आहे तुम्हाला. हे समजून घ्या, इकडे वाढत जात आहे, हे काय होत आहे तुमच्या वाढत जात आहे. आता या 4 संख्या दिल्या आहे आणि याच्यापैकी तुम्हाला विचारणार आहे की परिमेय संख्या कोणत्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाहीये, मग म्हणूनच म्हटलं मी की ज्यांनी कोणी 1-2 भरत्या अगोदर दिल्या असेल त्यांनी पाठांतर केलाय समजून घ्या. तुम्हाला जर संख्या चॅप्टर जर विचारला आणि हे 4 ऑप्शन दिले, याच्यापैकी परिमेय संख्या कोणती, 2 परिमेय संख्या आहे, 2 अपरिमेय संख्या आहे, हे तुम्हाला माहितच नाही, कारण की ते कन्सेप्ट नुसार अभ्यास नाही केला. जशीच्या तसं पुस्तकातलं तुम्ही काय केलाय अभ्यास केलाय, किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला शिकवलं असेल तर एकदम समजून घ्या डीप मध्ये किंवा थोडीफार बेसिक माहिती नाही सांगितली. आता पहा याच्यातला परिमेय संख्या कोणत्या आहे आणि नंतरचा जो काही तुमचा प्रकार वगैरे राहणार आहे त्याच्यात अपरिमेय संख्या कोणत्या आहे. हे तर तुमच्या दोन्ही पूर्णांक मध्ये परिमेय संख्या जाईल, अंश मायनस मध्ये परिमेय, छेद मायनस मध्ये, दोन्ही मायनस मध्ये. पूर्णांक मध्ये दिला असेल त्याच्या छेदमध्ये 1 लावू शकता, इकडे मायनस मध्ये दिला असेल त्याच्या छेदमध्ये काय लावू शकता तुम्ही छेदमध्ये 1 लावू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर 0 वगैरे दिला असेल तरी तो काय राहणार आहे परिमेय राहणार आहे. पण तुम्हाला जर दिलं असेल 7/0 ही परिमेय नाही, कारण की तुम्हाला जो तुमचा बी दिलाय बी म्हणजे 0, म्हणजे छेद तुमचा 0 नसायला पाहिजे, म्हणजे ही परिमेय संख्या राहणार नाही, ती तुमची अपरिमेय मध्ये जाईल, कारण की त्याची किंमत कन्फर्म निघत नाही म्हणून. आता याच्यापैकी जो काही तुम्हाला 0.2357 पहिला ऑप्शन दिलाय, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन दिलाय इकडे 3, आणि ह्या जो काही दिलाय तुम्हाला चौथी संख्या दिली, याच्यापैकी तुम्हाला जर विचारलं परिमेय संख्या कोणती, आता परिमेय संख्या तिला सांगायचं आहे की ज्याचं उत्तर तुम्ही कन्फर्म मध्ये लिहू शकता, म्हणजे ही संख्या म्हणजे काय राहणार आहे तुमची परिमेय संख्या. इथे 0.2357 हे तर तुम्हाला क्लिअर दिलाय की एक संख्या आहे म्हणून, बरोबर आहे. याच्यानंतर पुन्हा वाढवला आहे का त्यांनी, म्हणजे डॉट 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 वगैरे दिलाय, म्हणजे ती संख्या वाढत आहे म्हणून नाही, ही तुम्हाला कन्फर्म एक संख्या दिली आहे, म्हणजे ही तुमची परिमेय संख्या राहणार आहे. ही काय राहणार आहे तुमची परिमेय संख्या राहणार आहे. म्हणजे याला तुम्ही क्लिअर सांगितलंय की ही एकच संख्या आहे, 0.2357 पुढे वाढत नाही, म्हणजे कन्फर्म तुम्हाला माहिती आहे की ही संख्या आहे, म्हणजे ती परिमेय राहणार आहे. दुसरा संख्या दिलाय तुम्हाला 0.123 पुन्हा 123 पुन्हा 123, म्हणजे 123 123 123 काय होत आहे रिपीट होत आहे, म्हणजे यालाच तुम्ही असं लिहू शकता की 0.123 याच्यावर आवर्ती देऊ शकता. हे काय राहणार आहे तुमचं आवर्ती, म्हणजे आवर्ती म्हणजे तुम्ही या संख्येला अशा पद्धतीने लिहू शकता. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की परिमेय संख्या म्हणजे ज्याचं उत्तर तुम्ही सांगू शकता किंवा जिला एका संख्येमध्ये लिहू शकता, म्हणजे आवर्तीला तुम्ही असं लिहू शकता, म्हणजे ही संख्या सुद्धा काय राहणार आहे तुमची परिमेय राहणार आहे. पण इकडे जी काही तिसरी संख्या दिली आहे तुम्हाला 0.
1 2 4 0 1 2 4 डबल 0 1 2 4 3 वेळा 0, म्हणजे इकडे काय होत आहे तुमचा, हा इथे 1 वेळा 0 आला, इकडे 2 वेळा 0 आलेला आहे, आणि इकडे किती वेळा आलाय 0 3 वेळा, म्हणजे याला तुम्ही लिहू शकत नाही, म्हणजे ही काय राहणार आहे तुमची अपरिमेय, म्हणजे ही परिमेय नाही. चौथं दिलाय तुम्हाला 1 2 7 3 1 1 4 3, याच्यामध्ये तर तुमचे अंक रिपीट होतच नाही, म्हणजे ही सुद्धा काय राहणार आहे तुमची अपरिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्या कशाला म्हणणार आहे, की जी संख्या तुम्ही काय करू शकता, एका संख्येमध्ये लिहून दाखवू शकता. इथे 0.2357 लिहून दाखवताय तुम्ही, एक संख्या संपली, या पद्धतीने लिहिणार आहे तुम्ही परिमेय. इकडे दिलाय तुम्हाला 1 2 3 1 2 3 पॉईंट नंतर हे रिपीट होत आहे, म्हणजे इकडे आवर्ती दाखवू शकता, म्हणजे हे काय राहणार आहे तुमचं परिमेय. हे रिपीट होत नाही, इथे 0 1 वेळा आला, इथे 2 वेळा, इकडे 3 वेळा, म्हणजे ही काय राहणार आहे तुमची अपरिमेय राहील. आणि इकडे तुमचं अंक वगैरे तर रिपीट होतच नाही, म्हणजे ही दोन्ही काय राहणार आहे तुमचं अपरिमेय राहणार आहे. म्हणजे अपरिमेय संख्या कशाला म्हणतो म्हटलं तर तुम्हाला असं म्हणायचं आहे, ज्या संख्या तुमच्या परिमेय संख्या नाही त्या संख्या काय राहणार आहे तुमचं अपरिमेय राहणार आहे. आता परिमेय मध्ये काय काय आले होते तुमचे, मायनस मध्ये तुम्हाला सांगितलंय, प्लस मध्ये सुद्धा असू शकते, फक्त छेद मध्ये काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. मग तुमचा अपरिमेय मध्ये काय काय येणार आहे म्हटलं तर अपरिमेय मध्ये येणार आहे तुमच्या संख्या ज्या तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे की संख्या तुमच्या पुन्हा वाढत वाढत जाईल, आणि पुन्हा काय राहणार आहे ते कन्फर्म सांगू शकत नाही की ही एक संख्या राहणार आहे म्हणून. मग इकडे नंतरचा जो काही तुमचा प्रकार राहणार आहे तो राहणार आहे तुमचा अपरिमेय संख्यांचा. पाचवा प्रकार जर विचारलं तो काय राहणार आहे, अपरिमेय संख्या. आताचे जे 2 पॉइंट वाले उदाहरण घेतले ते घेऊन घ्या इकडे. 0.1 2 3 4 0 1 2 4 हे डबल 0, इकडे समजून घ्या इकडे 3 1 2 3 4 1 2 3 ही तुमची अपरिमेय संख्या राहील. त्याच्यानंतर 0.1 2 3 7 4 9 2 3 6 5 इकडे रिपीट होत नाही, म्हणजे ही सुद्धा काय राहणार आहे तुमची अपरिमेय संख्या राहणार आहे. या संख्येचं उत्तर तुम्ही सांगू शकत नाही ते काय राहणार आहे तुमचं अपरिमेय, म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत काढू शकत नाही, पुन्हा ते काय राहणार आहे तुमचं इकडे वाढत वाढत जाणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. इकडे जर डॉट वगैरे नसते तर ते परिमेय मध्ये गेलं असतं. हे जर डॉट मी काढून घेतले तर हे काय राहणार आहे परिमेय, कारण की इथे शेवट झालेला आहे, शेवट झाला म्हणजे परिमेय मध्ये, पण इकडे शेवट झालेला नाही, पुन्हा वाढतच राहणार आहे ते अपरिमेय. इकडे जर शेवट झालेला असता, पूर्ण संख्या दिली असती तर परिमेय मध्ये गेली असती, पण पूर्ण झालेली नाही, वाढत वाढत जात आहे, म्हणजे काय राहणार आहे अपरिमेय. आता काही संख्या तुम्हाला अशा दिलेल्या राहते की जे कशात मी राहते तुमच्या वर्गमूळ मध्ये राहते, वर्गमूळ म्हणा किंवा काय म्हणणार आहे तुम्ही घनमूळ म्हणा. म्हणजे तुम्हाला जर समजून घ्या, मी ही एक संख्या देतो म्हटलं, वर्गमुळात 9 जर देतो म्हटलं तर याचं उत्तर किती म्हणणार आहे तुम्ही 3. वर्गमुळात 9 जर देतो म्हटलं त्याचं उत्तर किती म्हणणार आहे 3, कारण की याचं जर वर्गमूळ जर वर्गमूळ घेतो म्हटलं किती राहणार आहे 3, बरोबर आहे. म्हणजे ही संख्या राहील तुमची परिमेय, ही संख्या काय राहणार आहे परिमेय. जर तुम्हाला घनमुळात 125 दिली असेल, याचं मूळ जर घेतो म्हटलं किती म्हणणार आहे तुम्ही 5, कारण की 5 चा वर्ग 25 आणि 25 चा घन किती राहणार आहे 125. म्हणजे ही जी काही तुम्हाला संख्या दिली आहे ही काय राहणार आहे तुमची परिमेय, कारण की याचं उत्तर निघत आहे. हे वर्गमुळात 9 म्हणजे ही काय राहणार आहे तुमची परिमेय, कारण की उत्तर काय होत आहे त्याचं निघत आहे. पण ज्या संख्येचं उत्तर निघत नाही ते काय राहणार आहे तुमचं अपरिमेय. म्हणजे इकडे जर मी तुम्हाला देतो म्हटलं, इकडे रूट मध्ये 10 दिलाय, याचं उत्तर निघणार आहे का तुमच्याने नाही, म्हणजे ही राहणार आहे अपरिमेय. ही काय म्हणणार तुम्ही अपरिमेय. मी इकडे दिलं तुम्हाला 11, इकडे घनमुळात, याचं उत्तर सुद्धा तुमच्याने निघणार नाही, मग ज्याचं उत्तर निघत नाही सांगू शकत नाही ते काय राहणार आहे अपरिमेय. ते काय राहणार आहे तुमचं अपरिमेय. म्हणजे एकदम सोपं आहे, ज्याचं उत्तर तुम्ही कन्फर्म सांगू शकता की ही एक संख्या दिली आहे, ती राहणार आहे तुमचं परिमेय. हे इकडे वाढत वाढत जात आहे म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही अपरिमेय. हे वाढत जात आहे पुन्हा, तो काय राहणार आहे अपरिमेय. हे वर्गमुळात 9 दिलं, याचं उत्तर तुम्ही सांगू शकता की 3 तुमचं काय राहणार आहे मूळ राहणार आहे, म्हणजे तुमचा परिमेय मध्ये जाईल ते. हे घनमुळात 125 दिलाय, त्याचं जर हे विचारलं तुम्हाला तर तो काय राहणार तुमचा 5 राहणार आहे. पण 10 जर तुम्हाला वर्गमुळात दिलं असेल, याचं मूळ काढू शकत नाही तुम्ही, म्हणजे ते अपरिमेय मध्ये जाणार आहे. आणि हे पॉईंट वाले सगळे काय राहणार आहे जे वाढत जात आहे, पुन्हा रिपीट होत नाही, याच्यामध्ये कोणताच अंक जशीच्या तसा रिपीट नाही राहणार आहे, तो काय राहणार तुमचा अपरिमेय राहणार आहे. म्हणजे परिमेय आणि अपरिमेय हे दोनच तुमचे संख्याचे प्रकार राहणार आहे की ज्याच्यात विद्यार्थ्यांचं काय राहणार आहे मार्ग किंवा गुण काय होणार आहे कमी होणार आहे.
नैसर्गिक म्हटलं तर 1 ते अनंत पर्यंत तुम्ही सांगू शकता, पूर्ण म्हटलं तर 0 ते अनंत, पूर्णांक म्हटलं तर मायनस वाले 0 आणि काय म्हणणार आहे तुम्ही अनंत पर्यंत प्लस वाले, फक्त त्याच्यातनी 0ला चिन्ह कोणतंच नाही म्हणणार आहे तुम्ही. आणि इकडे जर म्हटलं तर परिमेय, परिमेय तुम्हाला सांगायचं आहे आणि एक काय राहणार तुमचा अपरिमेय राहणार आहे. नंतरचा जो काही तुमचा 6वा प्रकार राहणार आहे संख्याचा, नंतरचा जो काही तुमचा 6वा प्रकार राहणार आहे ते राहणार आहे वास्तव संख्या. इकडे 6वा प्रकार काय राहणार आहे, वास्तव संख्या. आता हे वास्तव संख्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, परिमेय प्लस अपरिमेय. वास्तव संख्या कशा तयार झाल्या म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून तुमच्या वास्तव संख्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर विचारलं तुम्हाला क्वेश्चन वास्तव संख्या कोणकोणत्या आहे म्हटलं तर ज्या काही तुम्हाला मी आतापर्यंत परिमेय संख्या सांगितल्या आहे, म्हणजे परिमेय संख्या कोणकोणत्या सांगितल्या, इकडे 0.235 एक संख्या, दुसरी 0.123 याच्यावर बार, नंतर अपरिमेय मध्ये पॉइंट वाले सांगितले होते 0.123012300, इकडे वाढत वाढत जात आहे ही संख्या. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी सांगितलेल्या आहे संख्या तुमच्या रूट मध्ये 9, ही सुद्धा तुमची वास्तव मध्ये जाईल. रूट मध्ये 10 दिलं असेल तरी ही सुद्धा तुमची वास्तव मध्ये जाणार आहे. इकडं 11, इकडे 3रा घात दिलाय तुम्हाला समजून घ्या, ही सुद्धा तुमची वास्तव मध्ये जाणार आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या दोन्ही संख्या मिळून ज्या काही तुमच्या वास्तवात आहे त्या सगळ्या संख्या तुमच्या वास्तवात आहे, म्हणजे ते काय राहणार तुमच्या वास्तव संख्या. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या ह्या सगळ्या मिळून काय तयार होते म्हटलं काय म्हणणार तुम्ही वास्तव संख्या. इथे तुमच्या संख्येचे 6 प्रकार संपले, नैसर्गिक, त्याच्यानंतर दुसरी कोणती तुमची पूर्ण, पूर्णांक, त्याच्यानंतर परिमेय आणि पाचवा प्रकार अपरिमेय आणि 6वा प्रकार कोणता तुमचा वास्तव. एकदम सोप्या पद्धतीत सांगितलाय, एकदम कमी वेळाचा व्हिडिओ आहे, 30-32 मिनिटापर्यंत राहणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला समजेल आणि सगळ्या गोष्टी कन्सेप्ट नुसार निघणार आहे. किंवा तुम्ही काय करता पुस्तक घेताना पाठ करत बसता, -1, 2, 3 जर येत असेल तर पूर्णांक नाही, जशा संख्या तुमच्या तयार झालेल्या आहेत त्याच्यानुसार संख्येचे प्रकार पडले आहे. 1 ते 9 पर्यंत होते नैसर्गिक संख्या, 0 वाढला म्हणजे पूर्ण संख्या वाढली, मायनस संख्या वाढल्या, पूर्णांक संख्या वाढत गेल्या आणि सगळे मिळून काय राहणार आहे परिमेय, अपरिमेय आणि सर्व मिळून जर घेतो म्हटलं काय राहणार आहे वास्तव संख्या. आता जे काही तुमचं पुढचं लेक्चर राहणार आहे याच्यामध्ये संख्येचे 6 प्रकार सांगितले मी. पुढच्या लेक्चर मध्ये तुमचे संख्यांचे जे काही गट पडते, सम, विषम, त्याच्यानंतर मूळ, त्याच्यानंतर संयुक्त संख्या, या सगळ्या नंतरच्या चॅप्टर मध्ये घेऊ. आजच्यासाठी फक्त तुम्ही संख्यांचे हे 6 प्रकार लक्षात ठेवा. 1 ते 2 वेळा व्हिडिओ पहा आणि सेपरेट मध्ये एक नोटबुक घ्या, नोट्स बनवा तुमची. ही नोट्स तुम्हाला एकदम पेपरसाठी तर सगळ्यासाठी तुम्हाला काय राहणार आहे कामी पडणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि जे काही नवीन विद्यार्थी असेल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे लगेच तुम्हाला काय राहणार आहे नवीन जे काही व्हिडिओ येते राहील त्या सगळ्यांचा काय राहणार आहे तुम्हाला लगेच व्हिडिओ मिळत जाईल. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही याला काय व्हिडिओची काय करायची आहे, जे काही लेक्चर होत आहे त्यांची नोट्स बनवायची आहे. तुमच्या भाषेतनी बनवा, जसं तुम्हाला सोपं जात असेल. काही काही गोष्टी अशा राहते मी बोलून देतो पण इथे लिहित नाही, म्हणजे ते तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या नोट्समध्ये लिहायचं आहे. आजच्यासाठी एवढंच. ठीक आहे, जय हिंद.